उद्या काय करायचं आहे, 3 सिनेरिओ आहेत. फर्स्ट सिनेरिओ आहे की जरा झूम करूयात. यस्टरडे काय दिसलं आपल्याला, लास्ट 2 डेज काय दिसलं आहे, मार्केटने एक इम्पॉर्टंट लेवल तो ब्रेकआउट होता, याची बरंच टाईम वेट करत होता, तो ब्रेकआउट फेल केला. पण नंतर प्रायझेशन बघितलं तरी कॉन्सॉलिडेट करते का झोनमध्ये, राईट. सो पॉसिबिलिटी काय, सध्या तरी लेटेस्ट ब्रेकआउट फेल झालेला आहे. सो ॲग्रेसिव्ह बाईंगचे सिनेरिओ तू बनवू शकत नाहीस ना ॲग्रेसिव्ह सेलिंगचं बनवू शकतोस. सो आपण प्लॅन काय करायचं आहे, थोडा तरी मी बेरिश आहे अजून तरी ह्या पॉईंटला मी बुलिश असेल. सो बाईंग साईडला बघितलं आपण तर इथे आपण ट्रेड प्लॅन केली होती, त्याच्यामध्ये एन फेल्युअर दिसला आपल्याला आणि आपण ह्या केसमध्ये इथं उतरलो, हा ब्रेकआउट फेल दिसला, इथं उतरलो, चांगला मोमेंटम कॅप्चर झाला आपल्याला. नंतर काय झालं, इमिजिएटली रिव्हर्स झाली, परत सेलिंगला परत इमिजिएटली रिव्हर्स झाला, नॉट इमिजिएटली स्लो अँड स्टडी. म्हणजे काय थोडक्यात सेलिंग आहे ती रिव्हर्स होते. सो इट्स नॉट ॲन ॲग्रेसिव्ह सेलिंग. सो टुमॉरो वी कॅन एक्सपेक्ट, फर्स्ट सिनेरिओ बाईंगचा एक्सपेक्ट करूयात की बाईंग समज झाली, मग फ्लॅट ओपन होऊन होते, गॅप डाऊन होते, तर इथे होतात. बाईंगला हा झोन ट्रेडच नाही करायचा आहे एवढा, नो. आय टेल यू द रिझन, ह्याच्यावरती मार्केट सस्टेन करत आहेत आणि नंतर ब्रेक करताना दाखवत आहेत. ह्या केसमध्ये तू एंटर करू शकतोस, और इमिजिएटली डायरेक्ट वरती जाऊ देत आणि रेजिस्टन्स हिट करू देत आणि परत बाईंगला जाताना दिसू देत, मग तू एंटर करू शकतोस. हा जो ट्रिकी असणार आहे, कारण इथून मार्केट कधी रिव्हर्स होऊ शकतो परत आणि साईडवेज क्लोज होऊ शकतो. सो आपल्याला ह्याच्यावरती क्लोजिंग झाली पाहिजे 15 मिनटाची, मार्केट सस्टेन केलं पाहिजे, मग नेक्स्ट परत ट्राय करतो थोड्या वेळाने, तर मग आपण बँकसाठी ट्रेड करून 600, 800 इवन 53,000 हे लेवल्स प्लॅन करू शकतो. सो बँक सेट इज व्हेरी क्लिअर, लेट फर्स्ट प्राईस सस्टेन अबव दिस अँड शोज की भाई मी वरती चाललो आहे, मग आपण प्रिव्हियस स्विंगच्या खाली असेल टाकू शकतो. और लेट प्राइस डायरेक्टली ओपन अबो और वॉट एवर सिनेरियो 15 मिनिट्स, इफ इट्स डायरेक्टली रजिस्टिंग अराउंड 500 और 400, देन वी विल वेट. फर्स्ट 15 मिनिट रिझल्ट झाली तर आपण वेट करू पुलबॅकचा, आणि परत कंटिन्युएशन दिसतं आपल्याला तर आपण ट्रेड करू छोटंसं रिझल्ट कंपनीचा. परफेक्ट. बाईंग साईडचं सिनेरिओ क्लिअर आहे, कारण बाईंग साईडला उद्या एक्सचेंज येऊ शकते, सेलिंग आले, फेक ब्रेकआउट, लिक्विडिटी मिळाले तर कंटिन्युएशन होऊ शकतो. ठीक आहे, बँक साईडचं सिनेरिओ क्लिअर. सेलिंग साईडचं सिनेरिओ काय, सेलिंग साईडचं सिनेरिओ मला ह्याच्या खाली 15 मिनटाची कॅन्डल क्लोज पाहिजे. पहिलीच कॅन्डल असेल तर ग्रेट, पहिलीच कॅन्डल असेल तर मी जे हाफ बॉडीचा एसेल टाकून एक रिस्क घेईन कमी क्वांटिटीमध्ये, 150 क्वांटिटीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जर पहिल्यांदा वॉलेटिलिटी वगैरे दिसली अशी डोजी कॅन्डल वगैरे जे काय थोडंसं आणि नंतर ब्रेक करतो आहे, तर मी थोडा वेट करेन, कारण हा फेक ब्रेकआउट असून मार्केट वरती येऊ शकतो. और पहिल्या कॅन्डलला ब्रेक करून फर्स्ट 15 मिनिटाची कॅन्डल निगेटिव्ह दाखवलं येते, तरी पण इमिजिएटली वरती येऊ शकतो आणि साईडवर जाऊ शकतो, म्हणू शकतो. बट त्या केसमध्ये मला एसेल घेणं आहे, बिकॉज पहिल्या कॅन्डलमध्ये वॉलेटिलिटी, पहिल्या आवरला वॉलेटिलिटी असेल, थोडासा आपल्याला खाली येऊन जाईल, गॅप फिल पण होऊन जाईल. निफ्टी पण एक त्या 24 टेस्टिंग लिहू शकतो. सो आपल्याला इथपर्यंत 300, 402 और इवन 51, 200, 51, 100 वगैरे टेस्ट करायला बघायला मिळू शकतात. सो ह्याच्या खाली एनिथिंग क्लोजिंग बिलो दिस वी कॅन ट्रेड, टेक 1 ट्रेड, 1 SL, वी कॅन प्लॅन फॉर 1 SL, बट हाफ क्वांटिटी 150. ओके, मिळालं तर ठीक कंटिन्युएशनमध्ये, और इथं थोडंसं प्रॉफिट टाकून वॉलेटिलिटी होतं तर काढून टाकायचं, और आपण ट्रेड करू टाईटली. बट बघ ना, ह्या वीक झाल्या आहेत बघ, का मी पण ह्याच्या ब्रेकडाऊनला ट्रेड करतो, म्हणजे कारण हा वीक झालेला दिसतो आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ टाईम जर सपोर्ट घेऊन मार्केटमध्ये बाईंग नाही येत आहे आणि शार्प सेलिंग दिसते मॉर्निंगला, तर आपल्याला थोडासा कंटिन्युएशन बघायला मिळू शकतो. मग आपण ट्रेल करत जाऊ, बघू मग ट्रेल याला किती कुठपर्यंत जातं. ठीक आहे, बट ट्रेंडिंग राहू शकतो. ओके, सेकंड सिनेरिओ राहू शकतो की मार्केट सेलिंग येईल, आपण एंट्री करू, इमिजिएटली वरती परत सेलिंग येईल, त्या केसमध्ये नको एंट्री घेऊ, कारण इमिजिएटली जर रिव्हर्स होते म्हणजे परत बाहेर स्ट्रॉंग होत आहेत या झोनला, म्हणजे काय, हा ट्रॅप होऊन मार्केट रिव्हर्स होऊ शकतो. आता ट्रॅप झाला समज बाय चान्स, मार्केट ट्रॅप जरी झाला, सॉरी इथे म्हणजे येऊन सेलिंग कॅन्डल क्लोज झाली आणि इमिजिएटली वरती आला, तरी पण आपण बाईंगचा प्लॅन नाही करायचा, कारण याचा मार्केट परत साईडवर जाऊ शकतो. जसं की इथे बघ, सेलिंग आणि इमिजिएटली बाईंगचा प्लॅन केला असं तर परत असले केला असं सुद्धा.
तर आपण काय करू शकतो नंतर. नेक्स्ट सिनेरिओ काय होता, फेकआउटचा सिनेरिओ आपण एक्सपेक्ट करत होतो राईट. फेकआउट झाला इथून तरी आणि वरती असेल तरी पण ट्रेड नाही करायचं आहे. बाईंग साईडला क्लिअर सिनेरिओ आहे, याच्यावरती सस्टेन करेल मार्केट तर बाईंगचा प्लॅन करू शकतो. याच्या खाली मार्केट सस्टेन करत असेल तरी पण सेलिंगचा प्लॅन करू नको, कारण कधी झोनमध्ये येऊ शकतो. ब्रेक करतो आहे आणि इमिजिएटली खाली येतो आहे तरच आपण ट्रेड करायचं आहे. और फर्स्ट 15 मिनिट कॅन्डल क्लोज करतो आहे तर आपण एक हाफ क्वांटिटीमध्ये ट्रेड करू शकतो कंटिन्युएशनसाठी. फर्स्ट 15 मिनिट कॅन्डल ट्रेड नाही मिळाली, पुल बॅक जरी येतो आहे तरी पण एक प्लॅन करू शकतो कंटिन्युएशनसाठी. पण इथून परत फेकआउट होऊन मार्केट वरती येतो आहे तर जोपर्यंत क्लिअर कट ह्याच्यावरती सस्टेन करत नाही ह्या झोनमध्ये ट्रेड करायचंच नाही. समज थोडा गॅप डाऊन झाला, डब्ल्यू काइंड ऑफ बनवला आणि मार्केट इथं क्लोज करतो, ट्रेड नाही करायचं. आपल्याला ह्या झोनपर्यंत येऊ दे, तर रिटेस्ट इथं कुठेतरी मिळेल तेव्हा प्लॅन करू. ठीक आहे. सो इट्स व्हेरी क्लिअर फॉर टुमॉरो. आणि निफ्टी आय एम नॉट इंटरेस्टेड इन निफ्टी बिकॉज निफ्टी तर क्लिअरली एका रेंजमध्ये तो पण या रेंजमध्ये काढू शकतो. तो पण त्या रेंजच्या बाहेर पण ट्रेड नाही करू शकतो, कारण बाईंग आले कन्सॉलिडेट करतो आहे, कुठच्या साईडला ब्रेकआउट देईल सांगता येत नाही. सो याच्या खाली उद्या एक सिनेरिओ बनवू शकतो, फ्लॅट ओपन मार्केट सेलिंग देईल, तोपर्यंत बँक निफ्टी तिकडे गॅप करू शकतो आणि निफ्टी 23,900 लेवल रिटेस्ट करू शकतो. तो एक सिनेरिओमध्ये ट्रेड करायचा, अदरवाईज साईडवर जाऊ शकतो मार्केट. इग्नोर. दॅट्स इट फॉर टुमॉरो.